नमस्कार मंडळी. मस्त पावसाळा सुरू झालाय, तर म्हटलं 2-3 दिवस फिरून येऊया. म्हणून आम्ही लोकमान्य टिळक टर्मिनल्सवरून मत्स्यगंधा एक्सप्रेसने प्रवास सुरू केला मुरुडेश्वरला जायला. मस्त थंडगार वातावरणात पुस्तक वाचण्याची मजाच काही वेगळी आहे. पावसाने बहरलेल्या निसर्गाचा आनंद घेत आम्ही पोचलो मुरुडेश्वर स्टेशनला. स्टेशनपासून 2 किलोमीटर अंतरावरतीच आमचा स्टे होता. मस्त सी फेसिंग वुडन कॉटेज बुक केला होता आम्ही. That's our room, completely wooden. Lovely setup. मग फटाफट चेकिंग करून फ्रेश झालो आणि नाश्ता करायला उतरलो. गरमागरम चविष्ट नाश्ता करून आम्ही बीचवर आलो. ए जलपरा थांब. आमच्या स्टेवरून मुरुडेश्वर मंदिर क्लिअरली दिसत होतं. बीचवर फिरत असताना पाऊस भेटायला आला. मग काय, मॉन्सून ट्रिपला आलो आहोत, भिगना तो मॅन्डेटरी है ना. आम्ही स्पेशली योगेशचा बर्थडे सेलिब्रेट करायला इथे आलो होतो. तर मनसोक्त भिजून जेवण खाणं उरकून संध्याकाळी आम्ही निघालो मंदिरात जायला. बर्थडे बॉय तर फुल साऊथ इंडियन वेशात तयार झालेला. तर लोकल रिक्षाने आम्ही पोहोचलो मुरुडेश्वर मंदिरामध्ये. साऊथच्या मंदिरांच्या एंट्रन्सला असा हा गोपुरम असतो. इन शॉर्ट, मंदिरांच्या एंट्री गेटला गोपुरम म्हणतात. पण हे एकमेव मंदिर असं आहे ज्याच्या गोपुरमच्या टॉपला आपण लिफ्टने जाऊ शकतो, तेही फ्री मध्ये. 18 ते 20 माळ्याचा उंच हा गोपुरम आहे. तर लिफ्टने 18व्या माळ्यावर पोचून असा व्ह्यू मिळतो. पूर्ण मंदिर परिसर दिसतो इथून. भगवान शिवाला समर्पित असलेले मुरुडेश्वर मंदिर त्याच्या विशाल शिव मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे आणि रामायण महाकाव्यातील रावण आणि त्याच्या आत्मलिंगाच्या दंतकथा खोलवर रुजलेल्या आहेत. ह्या परिसरात इतके स्पॉट्स आहेत पाहायला. इथूनच आपण एंट्री केलेली. ही आहे गोपुरमची फ्रंट साइड. हा लेफ्ट आणि राईट साइडने मस्त समुद्र दिसतो. सुंदर दृश्याचा आनंद घेत असताना पावसाने तांडव सुरू केला आणि काहीच दिसेनासं झालं. इथलं क्लायमेट इतकं अनप्रेडिक्टेबल आहे ना. क्षणात ऊन पडतं तर अचानक पाऊस येऊन भिजवून जातो. समुद्र किनाऱ्यावर मंदिर असल्या कारण वारा आणि पाऊस एकदम जोरदार आहे. मग पाऊस शांत झाल्यावर आम्ही मंदिरात गेलो. जसं जसं जवळ जात होतो महादेव तितकाच मोठा होत होता. Anna, where you from? Mumbai. दास चालत. कावळा पण आला. हे समोरून असं दिसतं. आणि फायनली आम्ही पोचलो जगातील सर्वात मोठ्या शिवाच्या मूर्तीजवळ. तसा हा वर्ल्ड सेकंड लार्जेस्ट स्टॅच्यू आहे. फर्स्ट लार्जेस्ट स्टॅच्यू हा नेपाळमध्ये आहे. मग मस्त फोटोज काढून आम्ही अजून वर गेलो. या शिवाच्या मूर्तीखाली एक म्युझियम आहे ज्याची एंट्री फी 25 रुपये आहे. ज्यात मुरुडेश्वरची निर्मिती कशी झाली ह्या मागची शिवकालीन कथा मूर्तींच्या रूपात सादर केली आहे. चला तर मग पाहूया काय आहे ती कथा. पौराणिक कथेनुसार रावणाने कठोर तपश्चर्येनंतर शिवाकडून
आत्मलिंग प्राप्त केले, परंतु ते जमिनीवर ठेवू नये अशी अट महादेवाने घातली होती. तथापि देवाने केलेल्या युक्तीने, विष्णूच्या संध्याकाळच्या भ्रमाचा आणि गणेशाच्या मदतीने मुरुडेश्वरमध्ये लिंग जमिनीवर ठेवण्यात आले. रावणाने ते उचलण्याचा प्रयत्न केला, पण लिंगाचे तुकडे तुटून वेगवेगळ्या ठिकाणी पडले. त्या आत्मलिंगाचे 5 तुकडे झाले आणि ते 5 ठिकाणी 5 मंदिरे निर्माण झाली. ती म्हणजे गोकर्णा, साजेश्वर, धरेश्वर, गुणवंतेश्वर आणि मुरुडेश्वर. मुरुडेश्वर मंदिरातील मुख्य देवता हा आत्मलिंगाचा एक तुकडा आहे. एवढा मोठा परिसर फिरून जाम भूक लागली. उपमा, चोखा, प्लेन डोसा, मसाला डोसा, इडली, रोज, सेट डोसा, पुरी भाजी, पुलाव, चना भटुरा, बन. काय खाणार? मग काय, साऊथला आलोय तर डोसा वॉज मॅन्डेटरी. मग नाईट व्ह्यूचा आनंद घेऊन आम्ही रूमवर गेलो, कारण योगेशचा बर्थडे सेलिब्रेट करायचा होता. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर योगेश, हॅपी बर्थडे टू यू. तू का? उद्या आम्ही मुरुडेश्वर जवळ एका फेमस स्पॉटला जाणार आहोत. सो स्टे ट्यून. ओके, बाय. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा.